नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. समज गैरसमज मिथ्स वर्सेस रियालिटी या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपले दात साफ केल्यानंतर ते हलायला लागतात. हा गैरसमज आहे. याविषयी माहिती. तर मिथ म्हणजेच गैरसमज असा आहे की आपण जर आपले दात साफ केले तर आपले दात हलतात, दुखायला लागतात. तर हा पूर्णपणे मिथ आहे. तर रियालिटी ही आहे की आपण जर आपले दात साफ केले तर आपले दात हलत नाहीत. तर आपण जर आपले दात जर बघितले तर दाताला कडक पिवळा पांढरा एक खडा आलेला असतो, त्याला टार्टर असं म्हणतात. तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असतं. तर ते काय करतं, तर आपल्या हिरड्यांमध्ये संसर्ग निर्माण करतं आणि हळूहळू आपल्या दातांची जे हड आहे ते कमकुवत बनवण्याचं काम करत असतं. आणि ते जर आपल्या टार्टर आपल्या दातावर जास्त साचलं गेलं, तो जास्त खडा वाढत गेला, तर त्यामुळे कमजोर का होतात, तर आपल्याला जे काही आवरण असतं दाताचं, त्या आवरणामुळे ते कडक होत असतं. त्यामुळे आपण जर आपले दात योग्य वेळा साफ करत राहिलो आणि दाताची व्यवस्थित काळजी जर आपण घेतली तर आपले दात साफ करताना हलणार नाही. जर जास्तच आपण आपल्या दाताची काळजी घेतली नाही आणि ते सतत जो टार्टर आहे तो साठत गेला, तर त्यामुळे आपले दात आधीच कमकुवत झालेले असतात आणि ज्यावेळेस आपण साफ करायला जातो त्यानंतर ते आणखी कमकुवत होत असतात. त्यामुळे वर्षातून दोनदा तरी आपल्या दाताची क्लिनिंग करा. दातांची क्लिनिंग करणं का गरजेचं आहे, तर हिरड्यांवर जी सूज आहे ती कमी होते, रक्तस्राव जर मधून मधून हिरड्यांमध्ये होत असेल तो थांबतो, दुर्गंधी येत असते ती दुर्गंधी थांबण्यास मदत होते आणि भविष्यामध्ये आपले जे काही दात आहे ते कमकुवत होण्यापासून तुटण्यापासून वाचतात. त्यामुळे दात साफ केल्याने दात हलतात हा पूर्णपणे गैरसमज आहे. तर दात साफ केल्यानंतर दात हलत नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर रिशेअर करा. इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक या तिन्ही माध्यमांवर व्हिडिओ बघायला विसरू नका.